क्वेश्चन नंबर 11 डिफरन्शिएटचा प्रॅक्टिस 3.1 मधला क्वेश्चन नंबर सेकंड मधला 11. बघा काय दिलेला प्रश्न. y इज इक्वल टू, ते कन्सिडर करायचं, y इज इक्वल टू ई रेस टू रूट एक्स प्लस 1 अपॉन ई रेस टू रूट एक्स मायनस 1. ठीक आहे. बघा आता काय करायचं, आता त्याला अप्लाय करायचं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं दोन फंक्शन आहे, एक ते कसे डिव्हिजनमध्ये. तर बघा आता ऐका, आता जर समजा इथं युजिंग डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स, इथं रूल इथं अप्लाय होतो बघा रूल यू बाय व्हीचा. काय काय करायचं बघा, एक नंबरला व्ही घ्यायचं बाहेर, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं यूला, मायनस घ्यायचं, मग यू घ्यायचं बाहेर, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा व्हीला, अपॉन घ्यायचं डी एक्स आणि सगळ्यांच्या डिवाइडला घ्यायचं व्हीचा स्क्वेअर. या मेथडने बघा. आता याला जर आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं तर ते काय होईल बघा, डेरिव्हेटिव्ह वाय विथ रिस्पेक्ट टू डी एक्स बरोबर आहे इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. तर इथे काय होईल, ई रेस टू रूट एक्स प्लस 1 अपॉन ई रेस टू रूट एक्स मायनस 1 बरोबर आहे. एक सेपरेट फंक्शन आहे, एक सेपरेट फंक्शन आहे. हा यू आहे, हा व्ही आहे. तर काय करायचं, त्याला यू वा अपॉन व्ही रूल अप्लाय करायचं. आता व्ही बाहेर घ्यायचं म्हणजे काय, ई रेस टू रूट एक्स मायनस 1 बाहेर घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा ई रेस टू रूट एक्स प्लस 1ला. ठीक आहे. मग मायनस घ्यायचं, मग ई रेस टू रूट एक्स प्लस 1 बाहेर घ्यायचा आणि सेकंड याला अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह, तो काय येतो ई रेस टू रूट एक्स मायनस 1 बरोबर आहे. आणि सगळ्यांच्या डिव्हिजनला काय असतो व्हीचा स्क्वेअर, आणि या ठिकाणी व्ही म्हणजे काय आहे, व्ही म्हणजे आहे ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. नेक्स्ट सिम्पल आहे. आता ई रेस टू रूट एक्स मायनस 1 हे घ्यायचं ॲज इट इज इंटू हा जो डेरिव्हेटिव्ह दोघांचा पण सांगायचा. बघा थोडं इथं किचकट आहे. ई रेस टू रूट एक्स आहे म्हणजे ई रेस टू जर एक्स असता तर ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असता, पण इथं काय आहे ई रेस टू रूट एक्स म्हणजे ई रेस टू रूट एक्सचा काय रेन ई रेस टू रूट एक्सच रेन डेरिव्हेटिव्ह, आणि परत डेरिव्हेटिव्ह सांगायचा, परत काय याचा सांगायचा रूट एक्सचा सांगायचा. प्लस 1 आहे, प्लस 1चा काय राहील 0 ब्रॅकेट क्लोज, मायनस हे ब्रॅकेट लिहायचं ॲज इट इज ई रेस टू रूट एक्स प्लस 1 लिहायचं ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये, पुन्हा सेम तसंच ई रेस टू रूट एक्सचा काय असणार आहे रूट एक्स इंटू परत डेरिव्हेटिव्ह सांगायचा कशाचा रूट एक्सचा, आणि मायनस 1चा काय असणार आहे 0, आणि सगळ्यांच्या डिव्हिजनमध्ये लिहायचं ॲज इट इज काय त्यांच्या डिव्हिजनमध्ये ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. चला आता बघा नेक्स्ट काय होतं. आता बघा इथं ई रेस टू रूट एक्स आहे, इथं मायनस 1 आहे, ब्रॅकेट क्लोज करायचं. आता इंटू बघा ई रेस टू रूट एक्स लिहायचं ॲज इट इज, इथं रूट एक्स आहे ना, तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मल्टिपल आहे 1/2 रूट एक्स. परत एक्सचा सांगायचं नाही कारण की एक्सचा काय असतो 1. आता प्लस 0 लिहायची गरज आहे का, नाही. चला इथं मायनस आहे, ई रेस टू रूट एक्स प्लस 1 आहे, तर इथे बघा काय होतं ई रेस टू रूट एक्स हे टर्म ॲज इट इज राहील ना, आणि इथं रूट एक्सचं काय राहील 1/2 टाईम रूट एक्स, आणि हे 0 लिहायची गरज नाही, आणि सगळ्यांच्या डिव्हिजनमध्ये काय बघा ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. बघा आता पुढच्या स्टेपमध्ये काय होतं, ह्या ब्रॅकेटमध्ये आणि ह्या ब्रॅकेटमध्ये हे ब्रॅकेट कसं आहे सेम, सारख्या ब्रॅकेटला घ्यायचं बाहेर म्हणजे कोण ई रेस टू रूट एक्स हे वाले आणि हे, आणि डिव्हिजनमध्ये त्यांचेच स्क्वेअर टू रूट एक्स बाहेर घ्यायचे. बघा आतमध्ये कोण राहतं, एक नंबरला कोण राहतं ई रेस टू रूट एक्स मायनस 1, आणि हे मायनस, आता ह्या मायनसने ब्रॅकेटला काय होईल मल्टिपल म्हणजे ई रेस टू रूट एक्स मायनस 1 बरोबर आहे, ब्रॅकेट क्लोज, आणि त्यांच्या डिव्हिजनला तुम्ही हे पण लिहू शकता किंवा हे असं बाहेर 1 आपण मल्टिपलमध्ये पण लिहू शकतो आपण ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा काय होतं, हे प्लस मायनस गेट कॅन्सल बरोबर आहे. तर बघा याचा आन्सर काय असतं मी इथे लिहितो,
-1 -2, मग ते -2 आणि इथं जर आपण ते मल्टिपल केलं तर हे 2 आणि ते -2 काय होईल, गेट कॅन्सल. फक्त ॲज इट इज काय राहील याच्यामधला -1, हे 2 काय होईल, गेट कॅन्सल. मग तो -1 इंटू बघा इथे लिहितो, तो -1 आणि हा इथं e⁻√x इथं लिहितो, मायनस लिहितो. डिव्हिजनमध्ये बघा इथं √x आहे, हे 2 कॅन्सल झाले आणि ते ब्रॅकेट लिहायचं e⁻√x -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, फायनल आन्सर. ओके. आता बघा काय इक्वेशन आहे, लॉग आहे, लॉगच्या मध्ये टॅन आहे, त्यामध्ये साईन आहे, इंटू x² + 7 ब्रॅकेट स्क्वेअर ⁻7 आहे. ठीक आहे. पण बघा फंक्शन लॉगचं आहे, लॉगचं फंक्शन म्हणलं तर थोडं ते सिम्प्लिफाय होईल. बघा ते कसं सिम्प्लिफाय करायचं बघा आता ऐका. सपोज y = log a in bracket tan cube x sin ⁻⁴x into x² + 7⁻7. ओके. तर बघा एक गोष्ट माहीत राहून द्यायची, लॉग आहे ना, लॉग m इंटू n असला तर हा काय असतो, लॉग m प्लस काय असतो, लॉग n. आणि जर समजा लॉग असेल x⁻n असेल तर आपण त्याला n इंटू लॉग x पण लिहू शकतो. करेक्ट. बघा आता इथे काय होतं, तर बघा y = हा m आहे, हा n आहे, आणखीन एखादा येऊ दे त्याला प्लस प्लस लिहित जायचं. काय काय करायचं बघा, लॉग m कोण आहे, टॅन क्यूब x. ओके. पुन्हा प्लस लिहायचं लॉग sin ⁻⁴x, पुन्हा प्लस लिहायचं लॉग x² + 7 काय करायचं, 7 लिहायचं. बरोबर आहे. आता बघा नेक्स्ट रूल काय आहे, लॉग टॅन क्यूब x आहे ना, म्हणजे आपण त्याला असं पण लिहू शकतो, लॉग टॅन x ब्रॅकेटचं क्यूब असं पण लिहू शकतो. प्लस हां जर समजा एक्सचा क्यूब असता तर नाही लिहायचा. इथं बघा काय येतं, लॉग sin x⁻⁴ पण लिहू शकतो आणि इथं ऑलरेडी तर आहेच ना, x² + 7⁻7. करेक्ट. आता बघा काय करायचं, y = ते 3 घ्यायचे पुढं, म्हणजे काय लिहायचं, 3 इंटू लॉग टॅन x प्लस ते 4 घ्यायचे, 4 इंटू लॉग साइन x आणि ते 7 घ्यायचे, 7 इंटू लॉग x² + 7. ओके. आता त्यांना अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह. बघा तो कसा अप्लाय होतो, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. बघा सिम्पल आहे, वायला अप्लाय होतो dy/dx. बरोबर आहे. बघा इथपर्यंत प्लसमध्ये, इथपर्यंत प्लस, इथपर्यंत प्लस, असे 3 फंक्शन आहे, तिघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट द्यायचा, विचार करायचाच नाही. बघा 3 इंटू लॉग टॅन x. ओके. प्लस डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू dx 4 इंटू लॉग साइन x. इथं प्लस लिहितो, प्लस डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू dx काय आहे, 7 इंटू लॉग x² + 7. ओके. बघा आता काय होतं, डिफरन्शिएट, हे डिफरन्शिएटचे इक्वल टू बघा 3 काय आहे, कॉन्स्टंट म्हणून ते घ्यायचे बाहेर. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. आता इथं x म्हणजे काय आला, टॅन, म्हणजे इथं लिहायचं 3 इंटू 1 टॅन x आणि त्या टॅन एक्सचा परत सांगायचा डेरिव्हेटिव्ह. ओके. चला प्लस इथे या 4 कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा, लॉग आहे ना, तर लॉगचा काय असणार आहे, परत इथे मल्टिपलमध्ये 1/sin x आणि त्या साईनचा परत काय सांगायचा, डेरिव्हेटिव्ह. आता बघा हे प्लसमधले 7 बाहेर आहे, लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो ना, लॉगचा काय असतो मग 1/x² + 7 आणि त्या x² + 7चा डेरिव्हेटिव्ह काय करायचा, परत सांगायचा. बघा सगळे लॉगचे फंक्शन आहे आणि लॉगमध्ये लॉग x ना, तर x यावेळेस थोडं वेगळं फंक्शन आलं, त्या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह परत सांगायचा. 3 इंटू 1 आहे म्हणजे काय आलं, हे 3/tan x असतं. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो sec² x. x आहे सांगायचं नाही कारण की पुढे काय असतं, 1 असतं. हे 4 आहे, 4 काय आहे, sin x आहे. sin xचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, cos x. काय असतो, cos x.
पुढं एक्स सांगायची गरज नाही, +7 आहे अपॉन x² +7 आहे. ओके ठीक आहे. आता बघा या ठिकाणी x² असणार आहे 2x, 7चा असणार आहे 0. ओके बघा आता नेक्स्ट काय होतं. सेकचा स्क्वेअर आहे आपण टॅन एक्स आहे. आता टॅन आणि सेकमधून काही कॅन्सल होऊ शकते का ते बघायचं. आपण सेकला काय करू शकतो, सेकला लिहू शकतो 1/cos² आणि 1/tan आहे. टॅन जर वर गेलं तर ते काय होईल कॉट. कॉट काय असतं कॉस अपॉन साईन. बघा थोडंफार सिम्प्लिफाय होईल. इथं काय करायचं 3 लिहायचे अपॉन टॅन आहे. अपॉन काय टॅन. टॅन जर वरती आला तर तो काय होईल कॉट, किंवा टॅनला आपण असं लिहू शकतो साईन एक्स अपॉन कॉस एक्स. ठीक आहे. हे मल्टिपल इथे सेकचा स्क्वेअर आहे. सेकचा स्क्वेअर म्हणजे काय 1/cos² x होऊ शकतो. काय होऊ शकतो 1/cos² x प्लस कॉस अपॉन साईन काय होईल कॉट 4 × cot x. ओके आणि 2 × 7 काय 14x अपॉन काय होईल x² +7. ओके आता बघा कॉस आणि स्क्वेअर काय होईल गेट कॅन्सल. फक्त इथं काय राहील 3/sin × cos. 3/sin × cos प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन x² +7. एकतर असं राहू द्या किंवा ॲज इट इज इथं cot x लिहा आणि या टर्मला असंच राहू द्या. आपला आन्सर फायनल हेच राहील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 बघा सिम्पल आहे. y = log a. बघा रूटमध्ये काय दिलं तिने काय सांगितलं 1 - cos 3x अपॉन 1 + cos 3x. बरोबर आहे. एक काम करा आपण थोडा विचार करू. आपण पहिले लॉगचा सांगणार, मग त्या रूटचा सांगणार, त्या रूटमध्ये परत u अपॉन v आर. काय होणार डेरिव्हेटिव्ह सांगता येणार पण खूप जाणार ना लेंदी. एक काम करू बरं, हे बघायचं सिम्प्लिफाय होईल का. आता याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहीत असणं महत्त्वाचं आहे. चला सांगतो. बघा काय असतं 1 - cos असेल थीटा 1 - cos थीटा तर हे असतं बघा 2 × sin² थीटा अपॉन 2. ठीक आहे. आणि 1 प्लस असेल cos थीटा तर हे असतं 2 cos² थीटा अपॉन 2. बरोबर आहे. हे फॉर्म्युलेत बघा आपला होईल का y = log हे रूट आहे 1 - cos 3x आहे. इथं फक्त एक होता थीटा म्हणजे त्याला आपण काय आलं 2. इथं काय आहे 1 - cos 3x म्हणजे या ठिकाणी काय राहील 2 × sin². इथं अँगल किती आहे 3x आहे ना, तर इथं काय लिहायचं 3x अपॉन लिहायचं 2. बाकी सेम तसंच इथं बघा आता सेम तसंच काय 2 × cos² 3x अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज. 2 2 गेट कॅन्सल. चला लॉग रूट आहे. आता sin² अपॉन काय cos² काय असणार आहे tan² 3x अपॉन 2. ठीक आहे. बघा थोडं सिम्प्लिफाय झालं. हा स्क्वेअर आहे हा रूट आहे. स्क्वेअर रूट काय झालं गेट कॅन्सल म्हणजे y = काय झालं लॉग इन ब्रॅकेट tan 3x अपॉन 2. बघा सगळ्यात स्मॉल म्हणजे सिम्प्लिफाय झालं. आता याला अप्लाय करायचं डेरिव्हेटिव्ह. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला वायचं काय असणार आहे dy अपॉन dx = डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dx कशाचा लॉग इन ब्रॅकेट काय येतं tan 3x अपॉन 2. चला आता बघा लॉग आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन tan 3x अपॉन 2. परत सांगायचा डेरिव्हेटिव्ह कोणाचा tan 3x अपॉन 2चा. ठीक आहे. चला मग काय करायचं 1 अपॉन tan 3x अपॉन 2 ॲज इट इज लिहायचं. आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह सांगायचा सेकचा स्क्वेअर 3x/2. टॅनचा काय सांगायचा सेकचा स्क्वेअर 3/2 पण मल्टिपलमध्ये परत आता काय सांगायचं डेरिव्हेटिव्ह या अँगलचा. हां इथं जर एक्स असताना तर सांगायची गरज नव्हती पण इथं एक्स आहे का नाही. इथं काय आहे 3x अपॉन 2 आहे. बरोबर आहे. चला आता बघा पुढच्या स्टेपमध्ये काय होतं
आता इथून इथपर्यंत लिहायचं ॲज इट इज. बघा आता याचा आन्सर काय येतो, 3x/2 आहे, 3/2 कॉन्स्टंट आहे, एक्सचा काय येतो 1, म्हणजे याचं आन्सर काय येतं 3/2. ते 3/2 लिहायचे पुढे, म्हणजे असं येणार बघा, इथं लिहितो, ते लिहायचे 3/2. मग काय येतं सेकचा स्क्वेअर, इथं वरती लिहायचं सेकचा स्क्वेअर 3x/2 आणि अपॉनला काय लिहायचं टॅन 3x/2 फायनल आन्सर. ओके, याच्या समोर जर तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता तर ठीक आहे, नाही करता आलं तर इथपर्यंत आन्सर आपलं ओके. बघा आता क्वेश्चन नंबर 14, ते काय दिलेलं आहे बघा, पहिल्यासारखं एक्झाम्पल आहे, सेम तसंच. आता बघा काय करायचं, आता इथं पण y = log रूट ए. बघा 1 + cos आहे ना, 1 + cos जर म्हणलं तर ते काय असतं 2 cos स्क्वेअर 5x/2 आहे. इथं ऑलरेडी काय आहे 5x/2 आहे, तर मग इथं काय असणार, इथं असणार cos स्क्वेअर 5x/4 असणार, आणि इथं असणार 2 टाईम sin स्क्वेअर 5x/4. इथं 4 का असणार बघा, सांगतो एक मिनटं. जर 1 + cos x असेल तर या ठिकाणी काय असतं 2 cos स्क्वेअर x/2 असतो. जर इथं असं असलं 1 + cos x/2 असला तर इथं अँगल काय आहे 1 आहे, तर इथं हाफ झाला, इथं हाफ आहे तर इथं अँगल परत तो हाफ होईल ना, म्हणजे काय इथं मल्टिपल किती होईल 4. इथे जर x/4 आहे तर इथं काय होईल x/8. ही गोष्ट माहीत राहून द्यायची, ठीक आहे. बघा आता काय होतं, बघा y = log ए 2 गेट कॅन्सल, cos स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर. बघा ते काय होतं cos स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर होतं कॉट स्क्वेअर 5x/4. सिम्पल आहे, स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, मग कोण राहिलं y = log ऑफ कॉट 5x/4. ओके, आता सांगायचं डेरिव्हेटिव्ह कोणाचा लॉगचा, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. चला वायचं काय असणार आहे dy/dx = मग काय लिहायचं 1/, याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1/, डायरेक्ट सांगतो 1/cot 5x/4, आणि त्या 5 त्या कॉटचा डेरिव्हेटिव्ह परत सांगायचा. चला ठीक आहे, आता इथं ॲज इट इज लिहायचं 1/cot 5x/4 लिहायचं ॲज इट इज. मल्टिपल कॉटचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर, काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर, आणि त्या 5x/4चं परत काय सांगायचा डेरिव्हेटिव्ह सांगायचा. ठीक आहे, बघा आता काय होतं, मायनस आहे लिहा समोर, 5x/4चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 5/4, ती लिहायची पुढे, मग इंटू लिहायचं कोसेक स्क्वेअर 5x/4, आणि अपॉनला लिहायचं काय आहे कॉट 5x/4 फायनल आन्सर. बघा आता क्वेश्चन नंबर 15, y = log रूट ए, रूटमध्ये 1 - sin x अपॉन 1 + sin x आहे, बरोबर आहे. बघा पहिल्यासारखं पहिले लॉग सांगायचा, परत रूट सांगायचा, परत त्याला UY व्हेरिएबल अप्लाय करायचा, फार मोठं होईल. तर आता सिम्प्लिफाय करण्यासाठी 1 - cos तर नाही आलं, इथं साईन आहे, साईनचा तर फॉर्म्युला आपल्याला माहीत नाही. बघा आता सांगतो काय साईनचा फॉर्म्युला, इकडे बघा लक्ष द्या व्यवस्थित, कॉस वेगळं आणि साईनचं वेगळा. बघा 1 - साईन असेल 2 थीटा, आणि सेकंड नंबर 1 + sin 2 थीटा. इथे बघा इथे असतं कॉस थीटा मायनस साइन थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो, आणि इथं असतं कॉस थीटा प्लस साइन थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो. ठीक आहे, बघा इथं अँगल डबल आहे तर इथं किती झाला सिंगल झाला. इथं ऑलरेडी अँगल काय आहे सिंगल आहे, तर तिकडे काय होईल त्याच्यापेक्षा अँगल काय होईल हाफ होईल.
ही गोष्ट माहीत राहून द्यायची. आपण एक काम करू, फक्त त्या रूटमधलीच व्हॅल्यू घेऊ पुढे, फक्त त्याच व्हॅल्यू पहिले काय करू, सिम्प्लिफाय करू. बघा 1 मायनस साईन थिटा साईन एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. आपण बघू हे कुठपर्यंत सिम्प्लिफाय होऊ शकतं. बघा 1 मायनस साईन आहे, तर 1 मायनस साईन म्हणजे काय, मी त्याला काय लिहू शकतो, कॉस एक्स अपॉन 2 मायनस साईन एक्स अपॉन 2. डिव्हिजनमध्ये कॉस एक्स अपॉन 2 प्लस साईन एक्स अपॉन 2. ठीक आहे. बघा बट याचा पण स्क्वेअर आहे आणि याचा पण स्क्वेअर आहे, बरोबर आहे. आता बघा काय होतं, दोघांचा स्क्वेअर आहे, तर आपण दोघांना एका ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर घेऊ शकतो, दोघांचा घेतला. आता बघा आतमध्ये काय, कॉस एक्स बाय 2 मायनस साईन एक्स बाय 2 अपॉन परत कॉस एक्स बाय 2 प्लस साईन एक्स बाय 2. व्यवस्थित बघा. आता काय करायचं बघा, इथे कॉस आहे, इथं साईन, इथं कॉस, इथं काय आहे, साईन आहे. आता आपण जर समजा कॉस एक्स बाय 2ने डिव्हाइड केलं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, ठीक आहे. तर बघा ते काय होतं, आता न्यूमरेटरला जर आपण कॉस एक्स बाय 2ने डिवाइड केलं, आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला एकाच नंबरने डिवाइड करू शकतो. कॉसने जर डिवाइड केलं, कॉस अपॉन कॉस, इथं काय येणार 1, इथे साईन अपॉन कॉस काय येणार टॅन एक्स बाय 2. डिव्हिजन बघायची, कॉट कॉस आहे, इथं काय आहे कॉस, कॉस अपॉन कॉस काय असणार 1 आणि साईन बाय कॉस काय असणार टॅन, 1 प्लस टॅन एक्स अपॉन 2. ब्रॅकेटचं काय आहे स्क्वेअर, हे विसरायचं नाही. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पुढे काय होतं, पुढे मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो टॅन ए प्लस बीचा. टॅन ए प्लस बी असतं टॅन ए प्लस टॅन बी अपॉन असतं 1 मायनस टॅन ए इंटू असतं टॅन बी. जर इथं असेल मायनस ना, इथं असेल मायनस, तर इथं असतं मायनस, इथं असतं प्लस, बरोबर आहे. आता हे बघा 1 आहे आणि हा टॅन एक्स बाय 2 आहे, म्हणजे जर मला याला टॅन ए म्हणायचं तर मी इथं काय लिहू शकतो, टॅन एसाठी काही पण लिहू शकत नाही ना, पण 1 म्हणजे मी असं लिहू शकतो नक्की, टॅन पाय बाय 4 म्हणजे काय असतं 1, टॅन 45ची व्हॅल्यू काय असते 1 असते, म्हणजे मी याला टॅन पाय बाय 4 लिहू शकतो. चला मायनस, आता टॅन एक्स बाय 2 आहे, बरोबर आहे. तर इथं पण टॅन पाय बाय 4 लिहायचं नाही, कारण की आपलं फॉर्म्युलामध्ये 1 आहे, बरोबर आहे. इथं काय आहे प्लस आहे. आता बघा याला तर मल्टिपल 1 असतात ना, मग इथं लिहायचं टॅन पाय बाय 4 मल्टिपल लिहायचं टॅन एक्स बाय 2, बरोबर आहे. तर ब्रॅकेटचा स्क्वेअर ही विसरायची गरज नाही. तर बघा आता इक्वल टू काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं टॅन ए मायनस टॅन बी आपण 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी, म्हणजे आपण याच्या इज इक्वल टू काय लिहू शकतो टॅन. चला ए म्हणजे काय आहे पाय बाय 4 आणि बी म्हणजे काय एक्स बाय 2 आणि सगळ्या ब्रॅकेटचा काय होईल स्क्वेअर, म्हणजे आपण याच्याऐवजी ही व्हॅल्यू पुट करू शकतो, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू माहीत राहून द्यायची काय आली. चला आपली व्हॅल्यू काय आली ती y इज इक्वल टू लॉग रूट वन मायनस साईन एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. चला आता आपली जी व्हॅल्यू आली ना ती काय आली बघा, रूट ऑफ ह्या सगळ्यांची व्हॅल्यू असते, व्हॅल्यू आलते लॉग आलतं पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 आणि पूर्ण ब्रॅकेटचा काय आलता स्क्वेअर. मग हा स्क्वेअर आणि रूट काय होईल गेट कॅन्सल, म्हणजे y इज इक्वल टू काय राहील फक्त लॉग इन ब्रॅकेट टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ओके. आता बघा याचा अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह, डिफरेन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. चला वायचा डी वाय बाय डी एक्स डायरेक्ट सांगतो, लॉग आहे ना, तर लॉगमुळं याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 अपॉन टॅन, काय असणार आहे 1 अपॉन टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 आणि परत त्या टॅनचा काय सांगायचा डेरिव्हेटिव्ह सांगायचा, कोणाचा टॅनचा, बरोबर आहे. चला आता काय होतं बघा पुढे 1 अपॉन टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 मल्टिपल टॅन आहे,
तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेकचा स्क्वेअर काय असतो सेकचा स्क्वेअर मायनस जे असेल ते असतं आणि परत ह्या मधल्या फंक्शनचा काय सांगायचा डेरिव्हेटिव्ह सांगायचा. ठीक आहे आपण सांगू इथं डेरिव्हेटिव्ह त्याचा फक्त आता डायरेक्ट सांगतो. π/4 कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो आणि मायनस आहे मायनस लिहिलं x/2 आहे एक्सचा असतं 1/2 लिहायचे ॲज इट इज मग ते -1/2 घ्यायचे पुढे -1/2 मल्टिपल सेक स्क्वेअर π/4 मायनस x/2 आणि आपण लिहायचं टॅन π/4 मायनस x/2. ओके फायनल आन्सर. चला बघा आता कोणतंही 16 बघा लॉग हे तर जेवढं सिम्प्लिफाय होईल आपल्याकडनं तेवढं सिम्प्लिफाय करायचं. इक्वेशन वाटतंय मोठं पण तेवढं मोठं काही नसतं. बघा आता काय करायचं याला अप्लाय करायचं लॉग एम इंटू एन. बघा हे फंक्शन एम समजायचं याला हे सगळ्या फंक्शनला काय समजायचं एन समजायचं. इथं अप्लाय करायचं लॉग एम एन म्हणजे काय असणार आहे लॉग एम म्हणजे 4⁻²x बरोबर आहे 4⁻²x म्हणजे एम झाला. आता प्लस असणार आहे काय लिहायचं लॉग हे सगळं म्हणजे काय असणार आहे एन x² + 5 याचा बेस काय असणार आहे √2x³ - 4 काय आलं 3/2. ओके चला बघा आता नेक्स्ट y = 4 काय 2x आहे ते 2x घ्यायचे पुढं इंटू काय लिहायचं लॉग 4. ओके आता 3/2 घ्यायचे पुढे इंटू लिहायचं लॉग x² + 5 आपण लिहायचं √2 टाइम x³ - 4. ओके चला बघा आता पुढे काय करायचं. आता y = 2x इंटू लॉग 4 आहे आणि प्लस 3/2 आहे. इथं परत याला अप्लाय करायचं लॉग एम अपॉन एन हा एम आहे हा काय एन आहे बरोबर आहे. चला मग काय होतं बघा मग इथं काय करायचं याला आपलं होईल लॉग एम म्हणजे काय x² + 5 इथं मायनस होणार लॉग काय येते √2x³ - 4. ओके आणखीन करायचं सिम्प्लिफाय काही टेन्शन घ्यायचं नाही. y = 2x इंटू लॉग 4 ठीक आहे. चला प्लस बघा 3/2 आहे याने काय करू ब्रॅकेटला मल्टिपल करून टाकू केलं मल्टिपल इंटू लॉग x² + 5. ओके इथं मायनस म्हणजे याने मल्टिपल केलं ना तिथं काय येणार परत 3/2 येणार. एक काम करायचं ही ब्रॅकेट आहे 2x³ - 4 आणि ब्रॅकेटचं रेस्ट टू समजा काय आहे रूट म्हणजे काय असतं हाफ असतं ना आणि त्या हाफला घ्यायचं पुढे म्हणजे इथं रूट राहील का आता नाही म्हणजे इथं रूट राहणार नाही. इथं फक्त काय राहील 3x³ सॉरी काय आहे इथं 2 इथं काय 2x³ - 4 माहीत राहून द्यायचं. ठीक आहे आता याचं काय सांगायचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे एवढं एक्झाम्पल मी थोडं स्पीडनं सांगतो म्हणजे जास्त काही स्टेप वगैरे काही लिहित नाही डायरेक्ट सांगतो. बघा dy/dx तुम्ही पूर्ण स्टेपमध्ये लिहायचं 2 आणि लॉग 4 काय कॉन्स्टंट आहे काय कॉन्स्टंट एक्सचा काय असणार आहे 1 म्हणून तो इथे लिहायची गरज नाही मी लिहित नाही इथं. बघा 3/2 लिहितो लॉगचा डायरेक्ट जर सांगितलं डेरिव्हेटिव्ह तर तो काय येतो x² + काय येतं 5 येतो आणि x² + 5चा परत काय येतो 2x आणि 5चा काय येतो 0 ते लिहायची गरज नाही. इथं मायनस आहे 3/2 काय होईल 4 होईल. लॉगचं काय असणार आहे 1/2x³ - 4 असणार आहे आणि 2x³ - 1चा परत जर सांगितलं तर तो काय होईल 3 × 2 6x आणि 4चं काय होईल 0 ते लिहायची गरज नाही. ठीक आहे आपलं इथं आन्सर झाल्यासारखं आहे. आता बघा आता 2 इंटू लॉग 4 म्हणजे काय लिहायचं 2 log 4 प्लस 2 गेट कॅन्सल x इंटू 3 3x अपॉन x² + 5. चला इथं काय मायनस आहे. आता बघा काय होतं 2 × 2 = 4 2 × 3 = 6 3 × 3 9 यापैकी ना 9x अपॉन 2 इन ब्रॅकेट 2x³ - 4 इथं झालं आपलं फायनल आन्सर. ओके क्वेश्चन नंबर 17 बघा याला सिम्प्लिफाय करायचं तर सिम्प्लिफाय करणं थोडं किचकटी पण आपण करून टाकू ते सिम्प्लिफाय. बघा समजा आपलं येऊन जाईल
बघा वाय घेतलं सपोज वाय इज इक्वल टू बघा आता काय हे जे सगळं फंक्शन नाही आहे वरचं याला एम समजायचं याला एन समजायचं मग काय होईल बघा लॉग एम म्हणजे काय ई रेस टू एक्स स्क्वेअर इन टू रूट 5 मायनस 4x रेस टू 3/2 ओके मायनस पुन्हा समजायचं एन म्हणजे काय तर बघा इथं काय आहे इथं 3 मल्टिपल रूट नाही आहे इथं काय आहे क्यूब रूट आहे हे काय असतं क्यूब रूट ऑफ काय 7 मायनस काय 6x ओके बघा आता नेक्स्ट स्टेप काय होतं वाय इज इक्वल टू आता परत हा एम आणि हा घ्यायचा एन म्हणजे इथं लिहायचं परत याला लॉग द्यायचा सेपरेट लॉग ई रेस टू एक्स स्क्वेअर प्लस इथं प्लस का आलं इथं मायनस का आलं कळालं ना इथं एम बाय एन इथं एम इंटू एन आहे इथं काय लिहायचं लॉग इथं लिहायचं 5 मायनस लिहायचं 4x रेस टू काय लिहायचं 3/2 ठीक आहे चला आता पुढे काय होतं हे बघा काय मायनस इथं काय करायचं लॉग लिहायचं इथं काय क्यूब रूट आहे म्हणजे इथं असं लिहायचं 7 मायनस लिहायचं 6x रेस टू लिहायचं 1/3 ओके बघा आता काय होतं कारण क्यूब रूट म्हणजे 1/3 स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 असतं माहिती ना बघा आता वाय इज इक्वल टू बघा आता एक्स स्क्वेअर आहे तो घ्यायचा पुढे इंटू काय झाला लॉग ई झाला बरोबर आहे प्लस हे 3/2 घ्यायचे पुढे सेम पहिल्यासारखंच मग आतमध्ये कोण राहिलं लॉग 5 मायनस 4x ठीक आहे आता हे पण 1/3 घ्यायचे पुढे मग इथं कोण राहिलं लॉग 7 मायनस 6x आता याला अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह ठीक आहे आपण अप्लाय करू डायरेक्ट dy/dx मी काही स्टेप लिहित नाही समजून घ्यायच्या चला बट लॉगीची व्हॅल्यू काय असते 1 इथून पुढे लॉगी येईल का आता लॉगीचा आन्सर लॉगीची व्हॅल्यू काय असते 1 म्हणजे डेरिव्हेटिव्ह सांगायचा फक्त सांगायचा कशाचा एक्स स्क्वेअरचा प्लस 3/2 कॉन्स्टंट हे बाहेर घ्यायचे डेरिव्हेटिव्ह सांगायचा कोणा सांगायचा लॉग 5 मायनस 4x चला आता मायनस आहे 1/3 घ्यायचे बाहेर डेरिव्हेटिव्ह सांगायचा फक्त कोणाचा सांगायचा 7 मायनस 6x ओके चला नेक्स्ट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x असतो प्लस इथं 3/2 लिहायचे ॲज इट इज आता बघा लॉग आहे तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/, इथं काय लिहायचं 5 मायनस 4x लॉगचा काय असतो 1/5 मायनस 4x आता बघा 5 मायनस 4x परत सांगायचं डेरिव्हेटिव्ह 5चा 0 मायनस 4x मायनस 4 ओके चला आता हे बघा काय मायनस 1/3 मल्टिपल लॉग हे लॉगचं काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह 1/7 मायनस 6x मल्टिपल आता याचं परत सांगायचं 7चं काय असणार आहे 0 मायनस 6xचं काय असणार आहे मायनस 6 ठीक आहे बघा आता पुढे काय होतं एक्सप्रेशन 2x लिहायचं ॲज इट इज प्लस इथं बघा -4 0 काय होईल -4 2 1 2 2 2 4 इथं किती आलं फक्त -2 मल्टिपल 3 काय होईल -6 ओके डिव्हिजनमध्ये काय येतं 5 मायनस 4x ओके मायनस आता हे मायनस बघा 3 1 3 3 मल्टिपल 2 काय होईल 6 -2 मायनस काय होईल हे प्लस मग काय लिहायचं इथं 2 राहिले ते 2 लिहायची इथं आपण लिहायचं 7 मायनस 6x झालं फायनल आन्सर बघा हे पण तसंच सिम्प्लिफाय करायचं फक्त काय करायचं y इज इक्वल टू लॉग हा एम आहे हा एन आहे मग काय लिहायचं लॉग एम म्हणजे काय ए रेस टू कॉस एक्स लिहायचं ठीक आहे मायनस काय करायचं इथं मायनस लिहायचं लॉग एन म्हणजे काय असणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेटचा काय आला क्यूब आला इंटू काय झाला लॉग एक्स आला ठीक आहे बघा आता काय करायचं वाय इज इक्वल टू आता लॉग ए रेस टू कॉस आहे तो कॉस घ्यायचा पुढे इंटू काय करायचं लॉग ए लिहायचा हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे मायनस इथं परत अप्लाय करायचं लॉग एम इंटू एन म्हणजे काय होणार ते आता एक काम करायचं मायनस आहे ना त्यामुळे इथं ब्रॅकेट द्यायचं इथं काय करायचं लॉग एम म्हणजे काय एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेटचा क्यूब इथं लिहायचं प्लस लॉग ऑफ काय करायचं लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज ह्या मायनसने ब्रॅकेटला काय होईल मल्टिपल होईल चला वाय इज इक्वल टू लॉग ए काय इथं
कॉस एक्स काय व्हेरिएबल आहे, मायनसने मल्टिपल केलं पण हे 3 समोर येईल ना, म्हणजे काय लिहायचं 3 इंटू लॉग एक्स स्क्वेअर मायनस काय लिहायचं 3, पुन्हा प्लस इंटू मायनस मायनस, इथं काय लिहायचं लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, आता याला अप्लाय करायचं डेरिव्हेटिव्ह. बघा सिम्पल आहे, dy अपॉन dx. लॉग ए कॉन्स्टंट आहे, याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय होत नाही. मग कॉसचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय करायचं, लॉग ए लिहायचं बाहेर, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा कॉस एक्सला. -3 घ्यायचे बाहेर, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर -3ला, आणि त्याचप्रमाणे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, चला नेक्स्ट. लॉग ए बाहेर आहे, तर कॉस एक्सचा काय असतो मायनस साइन एक्स. मग ते मायनस साइन एक्स वाटलं असतं समोर लिहा, इंटू लिहा लॉग काय आहे लॉग ए. आता बघा -3 लिहायची, ठीक आहे. आता ह्या लॉगचं सांगायचं डेरिव्हेटिव्ह, तो असणार आहे 1 अपॉन काय असणार आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर -3 असणार आहे. आता डायरेक्ट सांगतो, एक्स स्क्वेअरचा काय असतो 2x. ओके, ही मायनस. तर लॉग ऑफ लॉग एक्स आहे, तर लॉग ऑफ लॉग एक्सचा काय राहील 1/log x, परत ह्या लॉग एक्सचा असणार आहे 1/x. ठीक आहे. बघा आता याचं काय करायचं, याला लिहायचं मग मायनस साइन ए इंटू लॉग ए 3 मल्टिपल टू -6x अपॉन एक्स स्क्वेअर -3, आणि मायनस काय लिहायचं 1 अपॉन एक्स समोर लिहायचं एक्स इंटू लॉग एक्स. फायनल आन्सर. बघा आता क्वेश्चन नंबर 19. बघा सिम्पल आहे. इथं बघा काय करायचं, y इज इक्वल टू आता 25 रेस टू लॉग सेक बेस 5. मला एक सांगा, जर समजा आपल्याला माहिती आहे ए रेस टू लॉग असेल ए, इथं एक्स असेल तर आन्सर काय असतं एक्स असतं. 5 आणि 25 जर सारखे असते तर आपण डायरेक्ट आन्सर काय केलं असतं सेक लिहिलं असतं. नाही आले सारखे, बट ठीक आहे, नाही आले. आता आपण काय करू शकतो, 5चं किंवा 25चं आपण 5चं तर 25मध्ये कन्वर्ट नाही करू शकतो, पण 25चं 5मध्ये करू शकतो. ते कसं, आपण 25ला काय लिहू शकतो 5चा स्क्वेअर लिहू शकतो, 5चा स्क्वेअर लिहायचं इंटू काय आहे लॉग, मी ते लिहितो थोडं सोबत लिहितो. बघा y इज इक्वल टू 25 आहे, तर 25ला काय करायचं 5चा स्क्वेअर लिहायचा, 5चा स्क्वेअर, त्याचा ब्रॅकेट काय येतो लॉग सेक एक्स आहे, त्याचा बेस काय येतो 5 येतो. ओके, इथं मायनस घ्यायचं. 16 आहे, 16ला काय करायचं 4, आता 4 आहे ना, तर 16ला 4चा स्क्वेअर करायचा, आणि मग काय लिहायचं लॉग लिहायचं, इथं टॅन एक्स लिहायचं, याचा बेस काय लिहायचा 4च लिहायचा. बरोबर आहे का. बघा आता काय होतं, आता बघा काय होतं, आता 5चा स्क्वेअर हा पण आहे आणि 5चा पॉवर हा पण आहे, म्हणजे हे दोन्ही पॉवर असते मल्टिपलमध्ये. कशा असते मल्टिपल, म्हणजे इथं लिहायचं 5 इंटू 2 इंटू लॉग, इथं लिहायचं सेक एक्स, याचा बेस काय येतं 5, कारण हे मल्टिपल असतात ना. बघा -4 सेम तसंच 2 मल्टिपल लॉग टॅन एक्स, याचा बेस काय आला 4. ओके, बघा आता काय करायचं, आता तो 2 याचा पॉवर घेऊन जायचा, म्हणजे आपलं इथं फक्त 5 काय होईल सेम होऊन जाईल. मग इथं काय करायचं 5 रेस टू लॉग राहून द्यायचं, मग सेक स्क्वेअर एक्स होईल, याचा बेस काय होईल 5, मायनस सेम तसंच 4 रेस टू लॉग होईल, मग टॅनचा काय होईल तो स्क्वेअर होईल, याचा बेस काय होईल 4 होईल. बघा आता सेम आलं, तर याचा आन्सर काय असणार आहे सेकचा स्क्वेअर एक्स मायनस याचा आन्सर काय असणार आहे टॅनचा स्क्वेअर एक्स y इज इक्वल टू. बरोबर आहे. बट ही एक आयडेंटिटी आहे, हे काय आयडेंटिटी. आपण इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय केला, ए रेस टू लॉग एक्स बेस ए इक्वल टू काय असतो एक्स. ही आयडेंटिटी आहे. काय असतं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं सेकचा स्क्वेअर थिटा. क्वेश्चन नंबर 20. बघा y इज इक्वल टू इथं काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 आहे, याचा बेस काय आहे रूट आहे, रूटमध्ये एक्स स्क्वेअर -5 आहे. बघा इथं कोणता पण लॉग नाही, ठीक आहे. आपला जर लॉगने जर सॉल्व करायचं तर आपण सॉल्व करू शकतो, आणि लॉगने जर सॉल्व नाही करायचं तर अप्लाय करायचं डायरेक्ट UIV रूल, आणि जर लॉग अप्लाय करायचा तर तुम्ही लॉगने पण सॉल्व करू शकता. ते कसं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड लॉग.
कसं? आपण त्याला लॉग अप्लाय केलं, कारण जर आपल्याला लॉग सिम्प्लिफाय करण्यास सोपं जात असेल तर x² - 5. ओके, बघा आता काय करायचं. आता हा m आहे आणि हा n आहे, तिथं काय होईल? लॉग x² + 2⁴ आणि हा मायनस होईल लॉग. आता इथं बघा हे रूट आहे, तर रूटच्या ऐवजी आपण x² - 5 ब्रॅकेट रेस टू हाफ पण लिहू शकतो. मागे मी असं लिहिलं नव्हतं, पण डायरेक्ट ते 1/2 पुढे घेतले होते, बरोबर आहे. तर याला काय करायचं? 4 इंटू काय लिहायचं? लॉग x² + 2 लिहायचं. याला लिहायचं 1/2 इंटू लॉग इन ब्रॅकेट लिहायचं x² मायनस काय लिहायचं? 5. आणि इथं काय आहे? लॉग y. आता याचा काय सांगायचा? डेरिव्हेटिव्ह सांगायचा सगळ्यांचा ऑन बोथ साईड. लॉग y, लॉग yचा डेरिव्हेटिव्ह असणारी 1/y इंटू dy/dx. बघा इथं dy/dx आला का? डायरेक्ट नाही. लॉग y ना, तर काय असतं? 1/y परत ह्या yचा dy/dx इक्वल टू. आता बघा 4 कॉन्स्टंट आहे, डायरेक्ट सांगतो. लॉग आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 1/x² + 2 असणार आहे. आणि x² + 2चा परत सांगायचं डेरिव्हेटिव्ह. आता x² + 2चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 2x असणार आहे, कारण याचा काय असणार आहे? 0. मायनस हे काय? 1/2 ॲज इट इज. आता ह्या लॉगचं परत घ्यायचा, काय लिहायचा? 1/x² - 5 आणि ह्या x²चा परत सांगायचा, तो काय येतो? 2x येतो, बरोबर आहे. आता बघा काय होतं? हे 1/y इंटू dy/dx है. 4 × 2 कितना? 8x. डिवीजन में क्या है? x² + 2, करेक्ट. माइनस 2 गेट कैंसल, x × 1 x अपॉन x² - 5. चला आता y इकडे काय आहे? डिवाइड. इकडे काय होईल ते? मल्टिपल. म्हणजे dy/dx इक्वल टू y इन ब्रॅकेट काय आहे? 8x. 8x - x आहे, आपण x बाहेर पण काढू शकतो. मग काय राहिलं? 8/x² + 2 मायनस 1/x² - 5. ओके, तुम्ही याला पुढे सिम्प्लिफाय पण करू शकता. चला आता पण y म्हणजे कोण आहे? y म्हणजे आपली व्हॅल्यू लिहून घ्यायची. y काय आहे? x² + 2⁴ आणि अपॉन काय आहे? √x² - 5 आणि इंटू हे x आहे आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही अशाला असं लिहून घ्या किंवा तुम्ही त्याला पुढे थोडंफार सिम्प्लिफाय पण करू शकता. ओके, अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 3 संपला. सेकंड किंवा थर्ड क्वेश्चन, आय थिंक सेकंड क्वेश्चन संपला.